नमस्कार. श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा. तर त्याच्यासाठी ते गाजर घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याचा खीस करून घेतलेला आहे. खिसणीवरती गाजर खिसून घेतलेला आहे आणि आता कढईमध्ये आपण 2 चमचे एवढं साजूक तूप घातलेलं आहे आणि या तुपामध्ये आपण हे गाजर परतून घेणार आहे. तर आज जानेवारी महिन्यापासून गाजर आपल्या बाजारामध्ये येत असतं. तर अजूनसुद्धा गाजर येतं बाजारात. तर आमच्या घरामध्ये प्रत्येक बुधवारी गाजर हे आणलंच जातं. तर गाजराचा सीझन आहे तोपर्यंत गाजर आणतातच. तर ह्या गाजराचा कधी आम्ही गाजराची भाजी करतो, तर कधी गाजराचा हलवा करतो. तर इथे गाजर परतून झालेलं आहे आणि आता कुकरमध्ये आम्ही 2 वाटी एवढी साखर घेणार आहोत आणि ही साखर आपण कुकरमध्ये घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण गाजराचा खीस घालणार आहोत. यामध्येच गाजराचा हलवा खूप छान लागतो आणि कुकरमध्ये केल्यावर मऊ असा शिजतो हा. तर आता हा गाजराचा खीस यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण एक फुलपात्र एवढंच यामध्ये दूध घालणार आहोत. जास्त दुधाचा वापर केलेला नाही. तर आता यामध्ये आपण थोडंसं दूध घालून घेणार आहोत आणि आपण याला 1 किंवा 2 अशी शिट्टी देऊन घेणार आहोत. तर खूप छान असं गाजराचा हलवा हा शिजतो कुकरमध्ये. तर तुम्ही पाहू शकता इथे आता साखर आणि गाजर मिक्स केलेलं आहे आणि यामध्ये आपण 1 फुलपात्र एवढं दूध घालून घेतलेलं आहे आणि आता आपण घालणार आहोत ह्यात ड्रायफ्रूट्स. तर आता इथे काजू आणि बदाम हे घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपण यामध्येच घालून घेणार आहोत, जेणेकरून त्याच्याबरोबर हे शिजतं आणि खाताना खूप छान लागतं. आणि यामध्ये तसेच 1 चमचा असं वेलदोडे घातलेले आहेत आणि आता आपण ह्या कुकरला हे सर्व मिक्स करून कुकरला झाकण लावून 1 शिट्टी देऊन घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आम्ही गाजराचा हलवा करतो. तर तुम्ही कसा करता हे नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.